मग मी काय उत्तर देऊ? आता दोघांनाही धनलाभ झाला, दोघांनाही धनलाभ आहे ना, अजून काय. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, धनलाभ सोडून द्या, पक्ष टिकवणं, पक्ष वाढवणे, सगळ्यांना घेऊन चालणे, हा गुणधर्म पाहिजे. हा गुणधर्म नाही आहे. हा गुणधर्म जर असेल तर त्या ठिकाणी खरोखर चांगलं होतं. संजय शिरसाट आणि मी, आम्ही दोघे पहिल्या दिवशीपासून शिवसेनेमध्ये आहे, 85पासून. मध्ये ते सोडून गेले होते, नंतर मग दिवाकरजी रावते यांनी मातोश्रीत त्यांना घेऊन जाऊन परत त्यांना घेतलं. माननीय बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि ते मोठे झाले. पण त्यांनी मला त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे, संजय शिरसाटकडनं, जास्त कशाला बोलता तुम्ही? ज्या मातोश्रीने तुम्हाला इतकं मोठं केलं त्यांच्याबद्दल बोलू नये, जास्त गप राहायचं. ठीक आहे, काहीतरी वेगळंच बोलायचं, परंतु तसं त्यांच्या विरुद्धात, उद्धवसाहेबांच्या विरोधात नाही वाढवू, कारण त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी खरोखर मोठं केलेलं आहे. हे संजय शिरसाटांनी जाणीव ठेवली पाहिजे. कधी मला रस्त्यात कुठे भेटले, कुठे प्लेनमध्ये भेटले, मी त्यांना समजून सांगेन की बाबा तुम्ही एकच काम करा. तुम्ही आता आपण एक काम करून आपण जे त्यांच्या कोणामुळे मोठे झालो, आपण त्यांना कधी विसरायचं नाही, हे मी त्यांना सांगेन. आता ते धनलाभ तर आता धनलाभ तर तुम्हाला दिसतोच दिसतो. समजून घ्या, किती दिवस आम्ही करायचं आहे तुम्ही सांगा की. त्याने आहे ते आता ते त्यांच्या ज्यांच्या नशिबात येतो. बाळू सरांना तो आकडा सांगा ना, काय किती? नाही, आकडा नाही, म्हणजे त्यांचा कसा माहिती आहे का, आता ज्यांच्या नशिबात असेल ना त्याला पैसे धन मिळतं, लक्ष मिळते. ज्यांच्या नशिबात असेल ते मिळतं आहे. आमच्या नशिबात नाही आहे. आमच्या नशिबात जे काही आलं ते आम्ही पक्षासाठी खर्च केलेलं आहे, जनतेसाठी खर्च केलेलं आहे, धार्मिकतेसाठी खर्च केलेला आहे. पण बाकीचं आमच्याकडे तसं काही नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की आपण कोणाची अपेक्षा, ज्यांच्या नशिबात असेल त्यांना मिळतं आहे. परमेश्वर देतो त्यांना, आम्हाला परमेश्वर देत नसेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही स्तब्ध राहतो, शांत राहतो. ते असं म्हणाले की राजू शिंदे तुमच्यावर जो आरोप केला की तुमचं काम केलेलं नाही, मग संजय शिरसाट म्हणाले की अशी जी माणसं आहेत पक्षात येतात, तिकीट घेतात, निवडणूक लढवतात, मग परत निघून जातात. हे खैरेंना कळलं असावं आधीच. आता कळलं ना मला कळलं. मी त्याच वेळेस म्हणत होतो की राजू शिंदे हा टिकणार नाही आहे. राजू शिंदे हा ज्यावेळेस त्याचा प्रचार मी केला, तो जरी म्हणत असेल राजू शिंदे की खरं साहेब नाही, याच बजाजनगरमध्ये मी किती वेळेस प्रचार केला, भाषणं केले, खूप भाषणं केले, माझ्याकडे रेकॉर्ड आहे ना. इकडे पण भाषणं केले, सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी उन्हातानात त्याच्या फॉर्म भरायला गेलो, उन्हातानात त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बैठका घेतल्या आणि 2,500 लोकांना मी फोन केला त्यासाठी. त्याचे ते 2-3 माणसं सचिन करवा वगैरे ते माझ्यासोबत बसले होते. सचिन करवा त्यांचा राईट हँड आहे, ते सगळे बसले होते. त्यांच्यासमोर फोन लावा, ते मला म्हणायचे साहेब आता यांना लावा, आता यांना लावा, आता यांना लावा. मग लावला. मग ते खोटं आहे का? मग असा खोट्या माणूस जो असतो त्याचा पुढे काही यशस्वी होत नाही. त्यांनी खूप ब्लॅकमेलिंग केली आमच्या संघटनेवर आणि महानगरपालिकेच्या पाण्याची योजना जी होऊ दिली नाही ती त्यांनीच होऊ दिली नाही. खैरे यांनी मला मदत केली असेल तर मी त्यांचे आभार मानतो. मी कशाला मदत करू? मी माझ्या पक्षाच्या उमेदवार जो समजा मला आवडत नसला तरी, मला तो उमेदवार आवडत नसला तरी पक्षाचा आदेश म्हणून मी काम करतो. मी त्याचं काम केलं. पण हे असे लोक असेच आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी एकदा विकास जैनला तिकीट दिलं साहेबांनी आणि मी प्रदीप जयस्वालसाठी मागे लागलो होतो की प्रदीप जयस्वालला तुम्ही तिकीट द्या, तर ते नाही झालं. मग शेवटी माझ्याकडे सकाळी आला तो, म्हणजे ठीक आहे बाबा मी तुझं काम करेन, आणि त्याचं काम केलं. तरी त्यांनी असंच साहेबांना सांगितलं की खैरे साहेबांनी काम नाही केलं. माझ्या मिसेसने त्या एका भाजपचा कार्यकर्ता होता त्या तोंडच मारली होती की तू असं काय करतो म्हणून. आणि मग असं जर असेल तर लोक काय करतात, मग आता यांचं अजून काय रेकॉर्ड ठेवायचं का आपण काय काम केलं तर उगाच त्या ठिकाणी. मग अशा लोकांना त्या ठिकाणी काय त्याची पूजा करायची का? आणि म्हणून मला हे असे लोक आवडत नाही. आणि म्हणून त्यांना जे काही वर आणतात, ज्यांना जे आपले नाही आहे त्यांना आणून त्या ठिकाणी जे आपले होते त्यांना बाजूला केलं. तो म्हणे तुमच्या मुलासाठी, माझ्या मुलासाठी मी कधीच मागितलं नाही. मी त्या गायकवाडसाठी मागितलं होतं, बाळासाहेब गायकवाडसाठी मागितलं होतं. विनायक राऊतसुद्धा बोलले होते बाळासाहेब गायकवाडला तिकीट दिलं पाहिजे म्हणून, असं म्हटले होते. पण यांनी आणून तिकडून आणलं आणि काय घोळ केला
काय ॲडजस्टमेंट केली आणि ते केलं ते त्याने. आणि म्हणून हे तिघही पडले. तसे पाहिजे तर यांनी जे जे आणले ते जिल्ह्यात एकही आमदार नाही आला. हे त्याचा पायगुण आहे. त्याच्यानंतर खासदार पण नाही आला. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? अहो, पक्षाचं काम त्या ठिकाणी करून आपण लोकांच्या हातापाया पडून आपले उमेदवार निवडून आणले पाहिजे, ही भूमिका मांडली पाहिजे. पण लोक आजकाल तसे राहिले नाही. ते तर म्हणतात मी चंद्रकांत खैरे साहेबांचा खूप आदर करतो, त्यांना जाऊन भेटतो, त्यांचं दर्शन घेतो. त्यांना कधी भेटला तो? त्यांनी अंबादासने काय सांगितलं की मी माझ्या मुलाची लग्न मुलाची लग्न माझ्या घरी पण जर लग्न असेल तर मी जाईनच सगळ्यांना. मग ते म्हणजे काय हे का? त्याच्यानंतर अजिबात नाही. उद्धव साहेबांनी ज्यावेळेस आम्हा सगळ्यांना बसवलं होतं, आमची सगळे संभाजीनगरची टीम आली होती, त्यावेळेस एका पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच त्र्यंबक भाऊ तुपेंनी सांगितलं या दोघांना एकत्र करा. मग त्र्यंबक भाऊ साहेबांनी स्पष्ट सांगितलं खैरे साहेबांचं माझ्यावर सोडा आणि यांचं त्यांच्या आईवर सोडा, इतकं सांगितलं. हे म्हणे आम्ही कोण नाही. आणि मग बोललो फक्त नाही आम्ही आता एकत्र आहोत. त्याच्यानंतर तो कधीच माझ्याशी बोलला. अंबादास दानवे हे माझे का मला म्हणजे माझा अपमान करतात माहीत नाही. माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय एकदम हे. अहो, चंद्रकांत खैरेंनी मोठं केलं त्यांना. चंद्रकांत खैरेंनी साहेबांकडे घेऊन गेले. चंद्रकांत खैरेंनी मोठं केलं. आता मोठं केल्यानंतर परत त्या ठिकाणी जर असं बोलत असेल तर परमेश्वर त्यांना लखला भाऊ. तुम्ही हे सर्व सांगता, याची तक्रार तुम्ही वरिष्ठांकडे केलेली आहे का? प्रश्न असा आहे यामध्ये की इकडे सगळे तुमच्याकडं अंबादास दानवे असं तुम्हाला उपेक्षित ठेवतायत, दुर्लक्षित करतायत, तुम्हाला त्रास देत आहेत. मग संजय शिरसाटांनी तुम्हाला ऑफर दिली आहे की चंद्रकांत खैरेंसाठी माझ्या पक्षाची दारं उघडी आहेत. मी इतका मूर्ख नाही आहे. मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. कडवट. जितका मी साहेबांच्या बरोबर होतो, साहेबांनी मला इतकं शिकवलं, मला मोठं केलं, मी त्यांना का सोडणार? मी माननीय उद्धवजींना का सोडणार? माननीय उद्धवजी हे माझे नेते आहेत आणि मग त्यांना मी का सोडणार? मी हे कधी पाप करत नाही. भले मला काही मिळो ना मिळो, मी कट्टर शिवसैनिक माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक राहील आणि मरेपर्यंत राहणार. आमदार पत्नीच्या मृत्यूनंतर आता दोन्ही शिवसेना मुंबईमध्ये आमने सामने आलेला आहे. कोण कोण? दोन्ही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झालेले दोन्ही कार्यकर्ते. ज्या कारवाई करण्यात यावी त्या रुग्णालयावरती बोलत. कशाबद्दल? साहेबांना माहीत नाही तो विषय. हां, तो हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.